ऐतिहासिक संदर्भ असलेले सिनेमे आणि वाद हे जणू समीकरणच बनलंय. अशाच एका सिनेमावरून सध्या नवा वाद निर्माण झाला. हा सिनेमा आहे राज मोरे दिग्दर्शित खालिद का शिवाजी. या सिनेमाच्या कथानकावरून त्यातल्या ऐतिहासिक संदर्भावरून काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध दर्शवला. त्यामुळे 8 ऑगस्टला प्रदर्शित होणारा हा सिनेमा आता अडचणीत आलाय. याचाच आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट. खालिद का शिवाजी राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांचा पहिलाच मराठी सिनेमा. पण हा सिनेमा वादात सापडलाय. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आलाय, इतिहासाचं विकृतीकरण करण्यात आलंय असा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी करत हिंदू महासभेनं निर्मात्याला नोटीस धाडली होती. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्यभरात चित्रपटाला विरोध होऊ लागलाय. एक लहान मुलगा त्याच्या आजीला किंवा आईला त्या विचारतो चारित्र्याला की शिवाजीने अफजल को क्यों मारा. त्या आजी उत्तर देते कुछ तो किया होगा. हे उत्तर कसं असू शकतं? मग अफजल खानाने नेमकं काय काय केलं तुम्हाला माहित नाही का? त्या आजीने त्या मुलाला स्पष्ट सांगावं की अफजल खान हा शिवाजी महाराजांना मारायला आला होता, शिवाजी राजांवर पहिला वार सुद्धा त्यांनी केला, हे सगळं सांगितलं पाहिजे ना. म्हणून अफजल खानाला मारला असं न करता कुछ तो किया होगा म्हटलं ना तर इतिहास लपवण्याचं काम चाललंय आणि दुसरा खरा इतिहास लपवायचा आणि खोटा इतिहास सांगायचं. अफजल खानासारख्या अत्यंत स्वराज्याच्या मोठ्या शत्रूच्या बाबत चुका झाकण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून एक नेरेटिव्ह सेट केला जातो. आम्हाला असं वाटतं की कान्स महोत्सवाकरता हा जो चित्रपट शासनाने पाठवलेला आहे त्याचं नामांकन मागे घेण्यात यावं आणि कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत आणि चित्रपटाच्या प्रकाशना त्या प्रसारणावरती बंदी घालण्यात यावी महाराष्ट्र शासनाकडे. मंगळवारी रात्री महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारादरम्यानही मुख्यमंत्री बोलायला उभे राहताच काही आंदोलकांनी याच मुद्द्यावरून घोषणाबाजी केली होती. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. चला आता चला, तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं आहे, कार्यक्रम खराब करू नका. तुमचं म्हणणं मांडलंय, चला. दरम्यान खालिद का शिवाजी चित्रपटाचे दिग्दर्शक राजू मोरेंनी या सगळ्या वादावर काय स्पष्टीकरण दिलंय ते पाहूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. शिवरायांच्या सैन्यात दौलत खान, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर असे अनेक मुस्लिम होते. रायगडावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधली यावर आक्षेप घेण्यात आला. मात्र इतिहासाचे अनेक संदर्भ तपासल्यानंतर मशिदीचा उल्लेख आढळतो. मुळात हा चित्रपट ऐतिहासिक नाहीये, त्यामुळे चित्रपट इतिहासाचं विकृतीकरण करू शकत नाही. शिवाजी खालिदचा कसा असेल असा आणखी एक आक्षेप घेण्यात आलाय. शिवाजी महाराज कुणाचे, ज्याला कळाले त्याचे असा चित्रपटातील संवाद यासाठी बोलका आणि पुरेसा आहे. खालिद का शिवाजी हा सिनेमा गेल्या वर्षी अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवण्यात आला होता. कान्स चित्रपट महोत्सवातही खालिद का शिवाजीची निवड झाली आहे. दरम्यान या सगळ्या वादानंतर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांनी काय म्हटलं होतं पाहूयात. खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या संबंधामध्ये त्या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या मागणी आणि भावना या आम्हाला पूर्णपणे मान्य समजल्या आहेत. CBFCने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने याला प्रमाणित केलंय, सर्टिफिकेशन केलंय. त्यामुळे याचा फेरविचार करण्याची परिस्थिती आहे असं प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला मी निर्देशित केलंय. येत्या 8 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण सुरू झालेला वाद पाहता चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याची चिन्ह आहेत. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.